आज मी तुम्हाला एक भाजीची माहिती देणार आहे. ही आयुर्वेदिक भाजी आहे. हिला लाळघोटची अशी भाजी म्हणतात. हिला बेस्ट्रमचे पाण्यासारखेच येतात. आता बेस्ट्रमचं पान वेगळं असतं आणि हे वेगळं आहे. हे छोटं येतं ते मोठं येतं. फुलं सेम येतात पण फुलं ही त्यांचे मोठे येतात, त्यांचं छोटं येतं. आता ही भाजी कशी बनवतात, हिला कोरडीही बनवू शकतो आपण किंवा उडदाच्या डाळमध्ये भाजी शिजवून घ्यायची उडदाच्या डाळसोबत आणि मग फोडणी द्यायची. या भाजीचं एक वैशिष्ट्य असं असतं की हातपाय जे दुखतात किंवा शरीरची एनर्जी कमी होऊन जाते, तर ही भाजी खाल्ल्याने एनर्जी येते, हातपाय दुखणेही बंद होतात. आता हे सगळं त्याचेच पानं आहे. हिला लाळघोटची भाजी असं म्हणतात. तर ही भाजी खाल्ल्याने आपले हातपाय दुखायचे कमी होतात. आपली जी एनर्जी असते नाहीशी झालेली ती पुन्हा येते आणि काम करण्याला आपल्याला तरतरी येते. तिला लाळघोटची अशी भाजी म्हणतात. ही भाजी आपल्या मळ्यामध्ये आपण लावू शकतो, आपल्या कुंडीमध्ये लावू शकतो. कुंडीमध्येही ती जगते, असं वेल टाईप असतं तिचं, ती पसरत जाते. आता ही पूर्ण तिकडं खालीपर्यंत पसरून गेलेली मी तुम्हाला दाखवते. आता नेमकं आम्ही शेतात राहतो आणि शेतातल्या आमच्या जे शेताचं पाणी भरण्याचं पाईप आहे ना, तिथं पाईपाजवळ लावलेलं आहे. तुम्हाला पाईप दिसलं असेल, तर हे पाईप आहे, तिथं पाईपाजवळ लावली आणि ही भाजी अशी असते, असं वेल असतं त्याचं, मस्त वेलच जाते ती मस्त. कुंडीमध्ये लावू शकतो आपण. आम्ही अजून काही बनवली नाही, तिला चांगली उगू देऊ, वाढू देऊ, मग आम्हाला बनवायची ती भाजी. कारण की लहान लहान आहे, अजून तोडली तर मग ती पुन्हा फुटत नाही लवकर, तिला वेळ लागतो ना थोडासा, म्हणून मग नंतर. माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.